कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे यश, बराच ना तू? तुला काही झालं नाही ना? तू का गेलास न सांगता? मी किती टेन्शन मध्ये होते इथे। चालते हो या घरातून, दुर्गा, अगं पण तुझ्याशी मी नंतर बोलेन, पण जिच्यामुळे हे सगळं झालंय तिच्याबद्दल मला काहीतरी बोलायचंय। हे जे, ही मुलगी मला या घरात नकोय। दुर्गा, यश आता परत घरी आलाय आणि जे घडलं ते फक्त आजच्या प्रसंगावरून बोलत नाहीये जे। जेव्हापासून ही मुलगी या घरात आलीये फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच येत आहेत, आणि आज तिने हद्द पार केलीये। त्या अगं लीला वहिनीने जे काय बोलू नकोस। सख्या बहिणीपेक्षा बाहेरची लोक जास्त जवळची वाटायला लागलीत आता तुला। दुर्गा, अगं लीला बाहेरची नाहीये बाळा, ती या घरची सून आहे। कसली सून आजी? एजेंनी तरी तिला बायको म्हणून निवडलं होतं का? बस झाला था, आजवर हिचं खूप सहन केलं आम्ही, पण आता तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल। एक तर आता ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहील। ही निवड तुम्हाला करावीच लागेल एजे। तुम्हाला लीलाला बायकोचं स्थान द्यायचंय का इतकी वर्ष जिने हे घर सांभाळलं त्या सोनेला तिचा हक्क द्यायचा आहे? दुर्गा, अगं हा काय वेडेपणा आहे तुझा? सॉरी आजी, पण मला दुर्गा बहिणींचं म्हणणं पटतंय। या लीलामुळे माझ्या बहिणीला, यशला किती त्रास झालाय, ती या घरात नकोच। लक्ष्मी, मलाही दुर्गा वहिनींचं पटतंय। हिच्यामुळे माझा विक्रांत दादा अजूनही जेलमध्ये। मला पण ही या घरात नकोय, मला पण ही या घरात नकोय। आम्हाला लीला या घरात नकोय, तिला बाहेर काढा, नाहीतर आम्ही हे घर सोडू, आम्ही हे घर सोडू, आम्ही हे घर सोडू। मला असं वाटतंय की हा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा। दुर्गा वहिनी, हे बघा, आय नो की आता तुम्ही हर्ट झालाय, पण प्लीज आता बाबा आणि आजींना असं पेचात पाडू नका। हो, कारण हे घर सगळ्यांचं आहे, त्यामुळे इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं ह्याबद्दलचा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेऊया ना। नाही म्हणजे सगळ्यांनी निर्णय घ्यायचा म्हणजे प्रत्येकाने आपलं मत मांडायचं आहे असं आहे का? आपण एक काम करायचं का, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून जर एखादा कागदावरती आपलं मत मांडलं तर चालेल? हो, म्हणजे जर सगळ्यांना मान्य असेल तर आपण घरातल्या घरात वोटिंग घेऊयात। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, मला कळतंय की तुम्हाला काही गोष्टी पटलेल्या नाहीयेत, पण आता तुम्ही कुठल्या गोष्टी कुठे नेतायत?
या सगळ्या गोष्टी या घरात कधीच झालेल्या नाहीयेत आणि हे वोटिंग वगैरे मला मान्य नाहीये. माफ करायचे. आजवर अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या आम्हाला नव्हत्या पटत, पण तरीही त्या सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या, फक्त तुमचा मान राखण्यासाठी. आणि आज आमचा मान राखण्यासाठी तुम्हाला हे वोटिंग करावंच लागेल. आणि जर तुम्ही हे मान्य नाही केलं तर आम्ही असं समजू की तुम्हाला आम्ही या घरात नकोय. ठीक आहे, मी चिठ्ठ्यांसाठी कागद घेऊन येते. तर प्रत्येकाने आपापली मतं या चिठ्ठीत लिहायची आहे. सुरुवात मी माझ्यापासून करते. आजी, तुमचं मत? एजे, फक्त तुमचंच मत राहिलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.